श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा खेडकर. तर 29 तारखेला गुरुपौर्णिमा आलेली आहे. तर गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यासाठी स्पेशल असा दिवस आहे. गुरु सोबत शिष्याचं जे काही वर्षानुवर्ष काळानुसार जे काही रिलेशन आहे, तर ते आजतागायत तसंच आहे. गुरु आणि शिष्याचं हे नातं जपणारा असा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. तर या दिवशी आपल्या गुरुसाठी, आपल्या गुरुची आपल्याकडून जेवढी होईल तशी आपण सेवा करू शकतो. येणारी जी गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची? तर असा सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल. तर खूप साऱ्या लोकांनी 7 दिवसाचं पारायण सुद्धा केलं असेल गुरुचरित्राचं. श्री स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा पारायण खूप लोकांनी केलं असेल. आणि खूप जणांचे मला मेसेज पण आले, की गुरुचरित्र पारायण सुरू असतानाच पिरियड्स आले मध्येच. तर मग अशा वेळी मी तर खूप वेळा सांगितलेलं आहे. खूप वेळा मी सांगितलेलं आहे, की पारायण तुमचे पिरियड्सचा जो कालावधी असतो ना, हा आपल्याला माहिती असतो. प्रॉपर डेट जरी तुम्हाला कन्फर्म नसली, तरी सुद्धा एक पिरियड असतो. तो पिरियड आपल्याला लक्षात असतो. तर तुम्ही जाणून बुजून त्या पिरियडमध्ये पारायण सुरू करू नका, असं मी प्रत्येक वेळी सांगते. पर्सनली सुद्धा मला खूप सारे मेसेज येतात. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी? तर खूप सहज आणि सोप्या पद्धतीने आपण गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो. फक्त आपला नेहमीचा जो दिवस आहे ना, त्या दिवसापेक्षा थोडंसं आपल्याला चेंजेस करायचे आहेत. तर तुम्ही सकाळी लवकर उठत असतालच, पण त्यापेक्षा सुद्धा जरा जास्त लवकर, थोडं जास्त लवकर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी उठायचं आहे. आणि सगळ्यात आधी तर शुचिर्भूत व्हायचं, म्हणजे आपलं सगळं अंघोळ वगैरे सगळं उरकायचं आहे सकाळी लवकर. आणि घराची झाडलोट, फरशी वगैरे सगळं स्वच्छ करायचं. देवघर असेल तर देवघर स्वच्छ करून घ्यायचं. तर ही सगळी कामं जी स्वच्छतेची आहेत ती लवकर उरकून घ्यायची आणि लवकरात म्हणजे सकाळ सकाळच आपली देवपूजा आणि आपली गुरुची सेवा झाली पाहिजे आपल्याकडून शक्यतो. कारण काय होतं ना, जेव्हा आपण सकाळी या सगळ्या गोष्टी करतो ना, तेव्हा दिवसभर आपलं मन प्रसन्न राहतं आणि समाधान सुद्धा होतं, की हा गुरुपौर्णिमेचा हा दिवस खूप छान असा गेला. तर गुरुपौर्णिमेला मग तुम्ही काय करायचंय, तर सगळं साफसफाई, झाडलोट, फरशी झाल्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल, तर मूर्ती असेल तर त्याची विधिवत पूजा तुम्ही कशी करायची आहे. तर आपल्याकडे जे देवाचं ताम्हण असतं, त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि स्वामींना सुरुवातीला पाण्याचा अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पंचामृत जे असतं, दही, दूध, मध सगळं एकत्र केलेलं जे पंचामृत असतं, तर त्याने स्वामींना अभिषेक घालायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि व्यवस्थित स्वामींची मूर्ती पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर एक स्वच्छ वस्त्राने स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्याकडे जे काही अष्टगंध वगैरे असेल, तर ते स्वामींना लावायचं आहे. तुम्ही हिना अत्तर सुद्धा स्वामींना लावू शकता. पण तुमचं हिना अत्तर हे व्यवस्थित ओरिजिनल आहे का ते चेक करा. कारण त्यामुळे मूर्ती खराब होऊ शकते. त्यामुळे मग असा हिना अत्तर डायरेक्ट मूर्तीला लावण्यापेक्षा तुम्ही जे फुलं तुम्ही देवाला वाहणार आहात, जे स्वामींच्या चरणी फुलं वाहणार आहात, तर त्या फुलाला हिना अत्तर लावायचं आहे आणि ते फुल स्वामींना अर्पण करायचंय. म्हणजे मूर्तीही खराब होत नाही आणि हिना अत्तराची सेवा सुद्धा स्वामींपर्यंत पोहोचते. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही चाफ्याची फुलं स्वामींना पिवळी फुलं, चाफ्याची फुलं प्रिय आहेत, तर तुम्ही ती फुलं सुद्धा किंवा चाफ्याचा हार सुद्धा स्वामींना अर्पण करू शकता आणि त्याला तुम्ही हिना अत्तर लावू शकता. तर अशा पद्धतीने मूर्तीची पूजा करायची आहे. आता मूर्ती जर तुमच्याकडे नसेल, स्वामींची एक प्रतिमा असेल, फोटो असेल, तर तो फोटो स्वच्छ धुवून म्हणजे स्वच्छ वस्त्राने, ओल्या वस्त्राने पुसायचा आहे. नंतर तुम्ही कोरड्या वस्त्राने पुसून तो स्वच्छ करायचा आणि त्याला अष्टगंध लावायचा आहे आणि छान असा हिना अत्तर किंवा असेल तुमच्याकडे तर लावा, नसेल तर काही हरकत नाही. तो हार तुम्ही स्वामींच्या प्रतिमेला अर्पण करू शकता. ते फूल अर्पण करू शकता आणि मग तुम्ही इतर तुमची जी काही देवपूजा आहे, ती सुद्धा पूर्ण करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने साधे सिंपल तुम्ही पूजा उत्तमाची करू शकता आणि त्यानंतर धूप, दीपारती लावायची आहे आणि स्वामींची आधी गणपतीची आरती करायची आहे. त्यानंतर तुम्ही स्वामींची आरती करू शकता आणि त्यानंतर जो काही नैवेद्य तुम्ही करणार आहात गुरुपौर्णिमेला, कुठलाही नैवेद्य तुम्ही करू शकता. शिरा आहे, प्रसादाला तुम्ही शिरा करू शकता किंवा तांदळाची खीर, शेवयाची खीर सुद्धा तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता. आणि जर इतक्या सकाळी जर तुमचा स्वयंपाक तयार असेल, तर तुम्ही पूर्ण स्वयंपाक सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर असं स्पेशल काही करायची
असेल तुमच्याकडे तर दाखवू शकता, किंवा मग घरामध्ये जे काही ताजं आणि साधं पण ताजं जे अन्न शिजवलेलं आहे तुम्ही, तर ते अन्न तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर तुम्ही स्वामींना बेसनाचे लाडू सुद्धा प्रिय आहेत, तर तुम्ही ते सुद्धा दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता. तर अशा पद्धतीने देवपूजा झाली, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही आरती केल्यानंतर मग तुम्ही हवं तर श्री स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण 21 जे अध्याय आहे त्याचं पूर्ण पारायण करू शकता त्या एका दिवशी. आणि शक्य नसेल तर तुम्ही 3 अध्याय वाचले तरीही चालतात. आणि त्याच्या आधी अध्याय वाचण्याआधी तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी जप तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच वेळ असेल, खरंच तुम्हाला पॉसिबल असेल तर 11 माळी जप तुम्ही गुरुपौर्णिमेला केलात तर खरंच खूप छान आहे. किंवा मग तुम्ही 1, 3 अशा माळी सुद्धा करू शकता. त्यानंतर मग तुम्ही तारक मंत्राचा 11 वेळा पठण करायचं आहे. 11 माळी जप श्री स्वामी समर्थ मंत्राचा तारक मंत्र 11 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय किंवा 3 अध्याय तुम्ही वाचू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेला स्वामींची सेवा करू शकता. आणि या पारायणामध्ये तुम्हाला एका दिवसाच्या या पारायणामध्ये तुम्हाला काही जास्त नियम नाही लागू होत. नॉर्मल तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. त्यानंतर हवं तर तुम्ही अन्नदान करा किंवा गाईला घास देऊ शकता किंवा जवळच्याच मठामध्ये तुम्ही अन्नदान पण करू शकता किंवा अन्नदानासाठी देणगी देऊ शकता. गुरुपौर्णिमेला तुम्ही अशा पद्धतीने सेवा करू शकता स्वामींची आणि अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता. श्री स्वामी समर्थ.